नमस्कार मित्रांनो, खूप दिवसापासून आपल्या शेतकरी बांधवांचा एक प्रलंबित प्रश्न होता, जो स्वस्त धान्य दुकानाशी संबंधित होता. बऱ्याचशा शेतकरी बांधवांना स्वस्त धान्य दुकानामध्ये स्वस्त धान्य मिळत नव्हतं आणि त्याकरिता त्यांनी स्वस्त धान्य दुकानामध्ये जाऊन तिथे विचारपूस केली असता त्यांच्याकडून जे उत्तर मिळायचे, त्यांचं समर्पक उत्तर मिळायचे त्यांना, परंतु शेतकऱ्यांचं समाधान होत नसे. कारण की शेतकऱ्यांना पुरवठा विभागामध्ये स्वस्त धान्य मार्फत किती योजना चालतात, कोणत्या कोणत्या योजना चालतात, कोणत्या योजनेमध्ये कोणता शेतकरी बसतो, कोणता शेतकरी बसत नाही, कोणते पात्र लाभार्थी आणि किती प्रकारचे राशन कार्ड आहे, या सर्व गोष्टीची त्यांना कल्पना नसल्याने ते बरेचसे शेतकरी आपापल्या तहसील कार्यालयामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी सर्व शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयामध्ये या संदर्भात सुद्धा विचारपूस केली. परंतु त्यांना जे सांगण्यात आलं की नाही बा, तुमचे शेतकरी असल्यामुळे तुम्ही या योजनेमध्ये बसत नाही, त्या योजनेमध्ये बसत नाही, त्यानंतर त्यांच्याकरता एक योजना निघाली, जी म्हणजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या EPL केशरी राशन कार्ड धारक शेतकऱ्यांकरिता, ज्यामध्ये त्यांना प्रति लाभार्थी 150 रुपये मिळायचे. परंतु आता शासन निर्णय काढल्याप्रमाणे त्यांना या सर्व शेतकरी लाभार्थ्यांना 150 रुपयाऐवजी 170 रुपये मिळणार आहेत. म्हणजे एका स्वस्त धान्य दुकानातील जे राशन कार्ड असतं EPLचं केसरी, त्या केशरी राशन कार्डमध्ये जेवढे लाभार्थी असतील तर त्या प्रत्येक एक लाभार्थ्याला 170 रुपये प्रमाणे त्यांना त्याचा लाभ होणार आहे मित्रांनो. तर आता बघूया या आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यामध्ये कोणते कोणते जिल्हे मोडतात मित्रांनो. त्यामध्ये मोडतात वर्धा, वाशिम, यवतमाळ, परभणी, नांदेड, बीड, अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना आणि लातूर. हे ते 14 जिल्हे आहेत मित्रांनो. खूप दिवसापासून बऱ्याचशा शेतकऱ्यांना याची आतुरतेने वाट होती. ठीक आहे की आता त्यांना धान्य मिळणार नाही, पण धान्याऐवजी त्यांना रोख रक्कम मिळेल आणि त्या रोख रकमेचे त्यांना सदुपयोग घेता येईल. कदाचित शासनाचा यामागे एक वेगळा हेतू, वेगळा चांगला उद्देशही असू शकतो की नाही, व त्यांचा अन्न व पुरवठा विभागाचा खर्च कमी व्हावा, ऑनलाईन व्हावं, त्यामध्ये पारदर्शकता यावी, भ्रष्टाचार आणि त्यांचा खर्च कमी व्हावा, अशा हेतूने, या उद्देशाने, आणि शेतकऱ्यांचा शेतमालसुद्धा चांगल्या प्रकारे घेऊन इकडे देण्यात यावा, थोडाफार त्यांनाही मालाला भाव देता येईल आपल्याला, अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना एक चांगला विचार करून हे पाऊल त्यांनी उचललेले आहे. तर ही होती शेतकरी मित्रांनो आपल्याकरिताची एक आनंदाची बातमी. धन्यवाद मित्रांनो.